हॅलो नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे कोकणी किशोर। गावाकडचं वातावरण आहे आणि गावाकडे येऊन 2 दिवस झालेले आहेत। दुपारची वेळ आहे आणि सर्वजण आम्ही निघालेले आहोत ते केळशी बीचवर जाण्यासाठी। मुलं देखील एक्साइटेड आहेत सकाळपासून की आपल्याला केळशी बीचला गेलं पाहिजे, आम्हाला एन्जॉय करायचं आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो बीचचा असणार आहे। वांझळी ते केळशी हा प्रवास, त्यानंतर आम्ही बीचवर केलेला एन्जॉय, या सर्व गोष्टी छोट्या मंडळीबरोबर तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा। चला, इकडे सर्व रेडी झालेले आहेत। इकडे मानसी आहे, गौरवी आहे, ताई आहे, छोटी छोटी मुलं जी आहेत ते एक्साइटेड आहेत। मगापासून जे आहेत ते गाडीची वाट पाहत होते। दादा जे आहेत ते थोडेसे लेट झालेले आहेत आपल्याला पिकअप करण्यासाठी। इकडे दादा देखील आलेले आहेत। चला, बसून घ्या लवकर। हा, तू आणि जीवक पुढे बस। चलो। समोर मित्रांनो तुम्ही जी पाहताय ही भारदा नदी आहे। भारदा नदी जी आहे, ही जी खाडी जी आहे ती समोर दिसणाऱ्या ह्या अरबी समुद्राला भेटते। खाडीचा आणि समुद्राचा संगम जो आहे तो समोर तुम्ही जो आहे तो पाहताय। आपल्याला त्याच ठिकाणी जायचं आहे। समोर जो समुद्र दिसतोय केळशीचा, त्या ठिकाणी। ही तर सुरुवात आहे, अजून भरपूर काय आपल्याला पुढे बघायचं आहे या व्हिडिओमध्ये। केळशी बाजारपेठ जो आहे तो मित्रांनो खूप मोठा आहे। इकडे सगळी नारळाची आणि पोपळ्याची झाडं जी आहेत ती आहेत। सकाळच्या वेळेस मोठा बाजार आहे। सकाळच्या वेळेस मित्रांनो मोठा बाजार असतो। दुपार झालेली आहे त्यामुळे सर्व शुकशुकाट आहे मार्केटमध्ये। समोर जर पाहिलं तर हा बघा, आणि समोर जर पाहिलं तर ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो केळशी बीच आपल्याला समोर दिसत आहे। कारण त्याची एंट्री जी आहे ती बघा तिथूनच केलेली आहे। फायनली मित्रांनो आपण केळशी बीच वरती आहोत, ते पोहोचलेलो आहोत। पाठीमागे जर पाहिलं तर सर्वजण जे आहेत ते गाडीतून उतरलेले आहेत आणि माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर अथांग असा हा अरबी समुद्र जो आहे केळशीचा तो तुम्हाला पाहायला भेटतोय। सर्वजण जाऊया समुद्रामध्ये आणि आपला जो एन्जॉय असेल त्याला ह्या चिल्लर पार्टी बरोबर सुरुवात करूया। मुलांनी एन्जॉयला मित्रांनो ऑलरेडी सुरुवात केलेली आहे। तिथे बघा चारिका आहे, इकडे प्रियांश आहे, इकडे ज्या म्हशी आहेत त्या चरायला आलेल्या आहेत हिरवगार गवत खायला। मानसी आहे, ताई आहे, तिकडे गौरवी, जीवक शनाय जे आहेत ते एक्साइटेड आहेत पाण्यामध्ये जाण्यासाठी। धावत धावत जे आहेत ते पुढे गेलेले आहेत। आणि ह्या केळशी बीचची खासियत अशी आहे की केळशी बीच जो आहे तो स्वच्छ केळशी बीच म्हणून ओळखला जातो। इथे जर पाहिलात तर बघा कोणताही कचरा या ठिकाणी नाही आहे। आणि पाण्यामध्ये जर तुम्ही गेलात तर पाण्यामध्ये देखील पाण्यातून स्वच्छ आणि स्पष्ट जी आहे ती वाळू पायाखालची आपल्याला दिसते, अशी ही ओळख आहे केळशीच्या बीचची। केळशी बीच हा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळ असलेला एक सुंदर आणि शांत समुद्र किनारा आहे, जो त्याच्या निर्मळ नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो। हा किनारा शांत आणि कमी गर्दीचा आहे, त्यामुळे शांतता शोधणाऱ्यांसाठी उत्तम ठिकाण आहे। सोनेरी वाळू आणि स्वच्छ निळाशार लाटांमुळे हा किनारा खूपच नयनरम्य दिसतो। समोर जर पाहिलात तर हा बघा उंच उंच असे हे डोंगर आहेत आणि त्याच्या पायथ्याशी हा जो अरबी समुद्र आहे केळशी तो आपल्याला पाहायला भेटतोय। केळशीच्या बीचची मित्रांनो खासियत अशी आहे की केळशीचा बीच जो आहे तो सपाट आहे, त्याच्यामुळे कितीही तुम्ही आतमध्ये गेला तर तुमचा पाय जो आहे तो वाळूमध्ये रुतत नाहीये। आणि त्यामुळेच बघा ही मुलं जी आहेत ते इथपर्यंत आलेली आहेत माझ्या पाठीमागे। आणि समोर जर पाहिलं तर हा समुद्र किनारा मागे राहिलेला आहे। असं हे वैशिष्ट्य जे आहे ते केळशीच्या बीचचं आहे। त्यामुळे पर्यटक जे आहेत ते आवश्यक त्या केळशी बीचला जे आहे ती भेट देतात।
खेकडा पकडलाय बघा गौरवीने, समुद्रातला खेकडा आहे हा. ओ वाव, हा बघा खेकडा दिसतोय. आज रविवारचा दिवस आहे, परंतु बीच जो आहे तो अपेक्षेप्रमाणे पूर्णपणे खाली आहे. जशी जशी संध्याकाळ वाढेल तशी तशी इथे गर्दी जी आहे ती वाढणार आहे. इथे बघा किल्ला जो आहे तो बनवायला आता सुरुवात झालेली आहे, अद्याप बाकी आहे किल्ला बनवायचा. समोरचा तुम्ही जो डोंगर पाहताय तो आणि हा राईट साईडचा डोंगर, या समोरच्या डोंगरातून आपण आपली जी रिक्षा आहे ती घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. आणि मगाशी तुम्हाला मी सांगितलं की भारदा नदी आणि या अरबी समुद्राचा संगम जो आहे तो समोर तुम्ही जर पाहिलात तर इकडे या कोपऱ्याला जो आहे तो संगम त्या भारदा नदीचा आणि या अरबी समुद्राचा होतो. मित्रांनो, बरोबर 5:30 वाजलेले आहेत. आपण 3:30 वाजता या ठिकाणी आलो होतो आणि आता आपली घरी जायची वेळ झालेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी मुलांनी आंघोळ वगैरे केली आणि आता घरी जायची वेळ झालेली आहे. या ठिकाणी आल्यानंतर एक गोष्ट आम्हा सर्वांना जाणवली ती अशी की इकडे जे पर्यटक येतात ते ह्या समुद्रामध्ये मनसोक्त अशी आंघोळ वगैरे करतात, परंतु आंघोळ केल्यानंतर त्यांना कपडे वगैरे चेंज करण्यासाठी इथे कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नाहीये. दुसरी या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आणि गोष्ट अशी आहे की इकडे जे पर्यटक येतात, महिला मंडळ असू द्या किंवा पुरुष मंडळी, त्यांना ह्या ठिकाणी वॉशरूमची देखील व्यवस्था करण्यात कोणत्याही प्रकारे आलेली नाही आहे. महिला मंडळ असू द्या त्यांची या ठिकाणी गैरसोय होते. त्यामुळे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी केळशी ग्रामपंचायतला विनंती करेन, कृपया आपण ह्या गोष्टीचा पाठपुरावा करावा आणि या ठिकाणी चेंजिंग रूम असू द्या किंवा वॉशरूम असू द्या याची कृपया आपण व्यवस्था करावी, जेणेकरून येणारे जे पर्यटक असतात त्यांची गैरसोय जी आहे ती होणार नाही. अजून 1 तास जो आहे तो केळशी बाजारपेठेत जाणार आहे, त्यामुळे आपण या बीचवरून आता निघतोय. खूप प्रसन्न वाटलं या केळशी बीचवरती येऊन. 3-4 वेळा मी या ठिकाणी आलेलो आहे. ही आपली 5वी ते 6वी वेळ असेल. मुलांना आपण घेऊन आलो पहिल्यांदा. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर केळशी साईडला आलात तर केळशी बीचला नक्की भेट द्या. पैसा वसूल आहे तुमचा. या ठिकाणी अतिशय सुंदर स्वच्छ असा हा बीच आहे आणि इथलं वातावरण आणि आजूबाजूचा डोंगराळ हा भाग आपल्याला आपलं जे मन जे आहे ते आकर्षित करतो.